म्हणा बा मिट्टीची कॅसेल बनवून दाखव. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो फायनली आम्ही बाहेर जायला निघतो आणि आम्ही जातो तथास्तुला मालू मावशीकडे. तर 3-4 महिन्यापूर्वी आम्ही तथास्तुला गेलो होतो, पण तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो. पण यावेळेला आता मुलांचं समर वेकेशन आहे, सो यावेळेला त्यांचा जास्त हट्ट होता की आम्हाला तथास्तुला जायचं, कारण तिथे त्यांना भरपूर खेळायला मिळतं. म्हणून खरं तर आमचा आज हा प्लॅन झालाय. सो आम्ही चाललोय तथास्तुला. एक्साइटेड? ह्या वेळेला सुद्धा आम्ही 4 जण चाललो. पप्पांचं कंटिन्युअस शूट चालू आहे, सो ते येणार नाही आहेत. ते इकडनं त्यांचं शूटिंग कंटिन्यू करणार आहेत. बॅग्स तुम्ही बघू शकता जास्त आहेत. सो पहिले ह्या कारमध्ये आम्ही ठेवून येतो, मी आणि अंकिता, आणि मग राहू आणि आई खाली उतरतील. आणि इथे सुद्धा काही बॅग्स आहेत. राहूची स्कूटर सुद्धा न्यायची आहे. सो फायनली आम्ही निघालोत, गाडीत बसलोत आणि सगळ्यात पहिले आता आम्ही जातोय पेट्रोल भरायचं आणि हवा भरायची, आणि मग तिकडनं आमची पुढची जर्नी आम्ही स्टार्ट करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. सो पेट्रोल भरून झालंय, हवा सुद्धा भरून झाली आहे आणि आता आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली आहे. हार्डली मला वाटतं 1.5-2 तासाचा रन आहे. सो आम्ही चाललोत. ऑलमोस्ट आम्ही अर्ध्या रस्त्यात आता पोहोचलो, पण जरा एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. काही भरपूर ऊन आहे, सो काहीतरी थंड प्यावंसं वाटतंय. सो आई इथे आम्हाला एक स्मार्ट पॉइंट दिसतंय, तिथे गेलीये. सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. तथास्तुला आम्ही आलोय. तथास्तुला आम्ही पोहोचलो आणि जर आज घरात थोडंसं काम चालू आहे. AC बसवणं चालू आहे. सो हॉलमध्ये, बेडरूममध्ये थोडा घरात सगळा पसारा आहे. पण थोड्या वेळाने झालं की छान सगळं आवडून ठेवू लगेच. उठवे नाही. इथे मस्त वारा येतोय छान. आम्ही इथे आता टेरेसवर आलो होतो आणि आता एन्जॉय करतोय. ऊन इथे आता एवढं जाणवत नाहीये. उन्हाळा आहे पण तरी वारा इतका आहे आजूबाजूला की असं एकदम झळ लागत नाहीये उन्हाची. खरं बघ काय म्हणजे या गरमीचं इथले हे ना वेगळंच आहे. आपल्या इथे आता आमच्या इथे नाही होते एवढं बर्फासारखं पाणी आहे पुष्कळ. बघू. खरंच बघ माठातलं पाणी आहे. पिशील तर बघ गार आहे एकदम, पाणी पिऊन बघ. आता आम्ही थोडंसं जेवणार आहोत. या लोकांचं जेवण झालंय. सो नम्रता वहिनीने आज काय केलंय आपण बघूया. ओ बापरे. सो इथे तिने उकडून बटाट्याची भाजी केली आहे. इथे गोडवरण आहे, गरम गरम भात आणि पोळ्या. सो आता आम्ही पटकन पहिले जेवून घेतो. मुलांचं आल्यापासून खेळणं चालू आहे, पण त्यांना आम्ही वर घेऊन गेलेलो कारण इथे जरा पसाराच झालाय सगळा. नम्रता वहिनीने इथे सगळी पानं वाढली. आता आम्ही मस्त जेवण घेतो. कणिक तुमच्या बरोबर. कसली ड्युटी करतोय? पाणी आणायचं, पाणी न्यायचं ना. तर आमचं मस्त जेवण झालंय आणि आता आम्ही जरा वरती टेरेसवरती आलो. छान मोकळी हवा आहे इथे आणि खरं तर खाली जसं मगाशी म्हटलं कामं चालू आहेत, AC बसवणं वगैरे. सो जरा पसारा आहे, तिकडची सुद्धा आवरावर करायची आहे. पण मुलं जरा इथे खेळत आहेत, निवांत गप्पा मारतो. ऊन थोडंसं कमी झाल्यानंतर आज आमचा चहा प्यायचा प्लॅन लॉनमध्ये आहे. सो असे बरेच प्लॅन आहे आजच्या दिवसभरामध्ये. मस्त एन्जॉय करणार फॅमिलीबरोबर. आणि तसं बघायला गेलं तर आता आम्ही सेकंड टाईम येतोय तथास्तूवर, पण तरी इथे आल्यानंतर आम्हाला खूप फ्रेश वाटतंय. सो मस्त मजा करतो.
लॉन आता इथे तुम्ही बघू शकता. यावेळेला नवीन म्हणजे छान सूर्यफूल आणि मनी प्लांट असं त्याचं कंपाऊंड केलं आहे. आमच्या दोन्ही गाड्या पार्क केल्या आहेत तिथे. पण त्याचं काय बनवतोस? अच्छा, लागेला पायाला. नाही नाही ते लक्ष आहे. खूप वेळा केलंय. मला बा मिट्टीची कॅसल बनवून दाखव. मिट्टीची गॅसर बनवून दाखव. आणि टेरेस वरून असा हा मस्त व्ह्यू दिसतो. खूपच छान. अरे बाहेर जाईल तो बॉल, बाहेर जाईल. एसी लावून झालाय आणि आता अंकिता आणि वहिनी साफसफाई करतायत. बॅक टू रुटीन लाईफ. आणि इथे सुद्धा ती काम करते. आज थोडं काम आहे ना इथे. एसी वगैरे लावून झालाय सो सगळी धूळ झाली. वहिनीची सुद्धा इथे साफसफाई चालू आहे. आणि आई इथे आता चहाची तयारी करते. हॅलो, साखर कशात आहे आई? अंकिता हे बघ, या पातेल्यात मेजरमेंट दिले. घ्यायचं का असं पातेलं? घ्यायला पाहिजेत, मस्त आहेत. आणि 3चा सेट येतो. अरे तो खाली झाड त्याच्या बाजूचं हे तांदूळ आहे. हे पण किती परफेक्ट कळलं. So, चहा रेडी आहे फायनली. मागच्या वेळेला आम्ही इथे वडापाव केला होता ना सगळं. गरम गरम चहा पिऊन झालाय आणि आता सनसेट होतोय सो आम्ही तो बघायला जातोय. मस्त सनसेट बघूया आपण सगळे. Great, एकदम मस्त दिसतोय ना. मागच्या वेळेला आपण आलो तेव्हा अजून तिथे झालेलं ना मला वाटतं. त्या साईडला होता थोडं. त्या साईडला होतं. एक्झॅक्ट स्ट्रेट आहे इथून. सनसेट होतोय बघ, लवकर ये. तो बघ समोर तिथे. गौरीश मज्जा ना. भाऊ आला तर अजून मजा वाटते गौरीशला. पार्टनर खेळ. अरे तो बघ कुठे गेला. अरे कुठे गेला तू? खाली इकडे ये. तिथे नको जाऊ, खाली जाईल बॉल. अच्छा, ते शूट करू का तुमचं? बरं आलो, थांबा 2 मिनिटं. हा, अरे कसला लाईट येतो? तिथे पण काही नव्हतं पण ना. आणि मग हॉटेलला लाइटिंग केलं. आणि आता जरा लॉनमध्ये एक फेरफटका मारते. तथाच तुझ्या होम टूरमध्ये खरं तर मी लॉनची सुद्धा टूर दिली आहे. थोडेसे चेंजेस आहेत. चेंजेसमध्ये फुलं वगैरे तशीच आहेत, पण ही जी सनफ्लॉवर्स आहेत ही ॲक्च्युली जेव्हा मालूमावशीकडे गणपती असतो तेव्हा डेकोरेशनसाठी ते वापरतात. पण आता त्यांनी छान इथे त्याचं असं एक असं कंपाऊंड केलं आहे. मस्त दिसतं इथे ते पण. बाकी आम्ही चहा इथे पिणार होतो खरं तर, पण भरपूर ऊन होतं सो चहा आम्ही आतमध्येच प्यायलं. सनसेट होतो एकीकडे. मग आता हळूहळू आम्ही सगळेजण बाहेर इथे छान फेरफटका मारतोय. मोकळी हवा आहे, छान वाटतंय. चल आपण दोघे एकदा फुटबॉल खेळू. चल. काय बनवतोय तू? काय बनवतोय बाबू? हाऊस बनवतोय का तू डॉगीसाठी? काय बनवतंय? डॉगीसाठी हाऊस. डॉगीसाठी? हा. इथे कुठे डॉगी आहे? रे, आहेत खूप डॉगी. नाही पिणार दूध? मग ORS हवंय तुला? पडलेले असेल तर ते उतरवणार. हो थांबा. ह्या कप मध्ये देऊ आणि बोल बेटा. ते पण उचलून ठेव. गंदुडी तुला. गौरीशला पिणार आहे. चला बाप्पाच्या अंकिता काकू गाळून तिघांना दे. आणि आई इथे मस्त तुळशी वृंदावनाच्या इथे दिवा लावतीये. मस्त प्रसन्न वाटतंय. हे बघ, मी म्हंटल ना एवढा वारा असतो पण इथे दिवा व्यवस्थित राहतो त्या घरामध्ये. तुमचं हॉटेल. सो आता आम्ही खेळतोय. राव तिकडे सायकल चालवतोय. गौरीश दादा तिकडे खेळतोय. मी पण इकडे बॉल सोबत खेळतोय. मस्त.
खेळा खेळा. तो लाईट बंद झाला बघ ना, मगाशी होता ना. नाही तो बा आहे तिकडे. नाही तो वेगळा आहे, ती गाडी आहे. ते काय त्या लोकांना आहे ना तिथं स्लाइटली दिसतं ना. थोडासा दिसतोय. Let's play. आणि हा तथास्तूचा नाईट व्ह्यू आहे. तेव्हा सुद्धा मी नाईट व्ह्यू दाखवला होता. सो आता छान इथे असे मस्त येल्लो कलरचे लाईट्स लावलेत. छान ॲम्बियन्स तयार झाला आहे. टेरेसवरती सुद्धा मस्त लाईट्स लावलेत. तथास्तू नावाला सुद्धा छान लाईट्स आहेत. काय खेळतोय? कंदील घेऊन. सो सर्वेश दादा इथे लॉनवरती छान पाणी मारतोय. खरं तर आता उन्हाळा खूप आहे, त्याच्यामुळे छान गारवा येण्यासाठी तो दोन्ही वेळेला ॲक्च्युली पाणी मारतो. सो दुपारी त्याचं झालंय, आता पुन्हा एकदा छान तो लॉनवरती पाणी मारतोय. कुठला आवाज येतोय ग? वॉशिंग मशीनचा असणार मला वाटतं. इथे सेमी आहे ना ते वॉशिंग मशीन. आणि आज डिनरचा प्लॅन बिर्याणीचा आहे. आज सगळ्यांना डिनरला सुट्टी आहे स्वयंपाक करायला. सो जस्ट सर्वेश दादा आणि आई गेले होते. इथे एक ताई आहेत, त्या मस्त बिर्याणी बनवतात, व्हेज नॉनव्हेज दोन्हीही. सो ते जस्ट आता घेऊन आलेत. सो आता आम्ही डिनर एन्जॉय करणार आहोत. पण बघ ना किती मस्त करून दिलेलं आहे. बघ ना. हा हा, गरम गरम एकदम. ही व्हेज आहे का नॉनव्हेज? नॉनव्हेज कुठली आहे? नॉनव्हेज आता बघ आपल्याला बघायला पाहिजे. ही पाण्याची बाटली खायचे. आजी खूपच गरम आहे. सांगितलं ना आपलं. मस्त रायतं इथे. मला तर भात खाणार. असायचं होतं. सो आता मस्त आम्ही डिनर एन्जॉय करणार आहोत. जसं मगाशी सांगितलं की आज बिर्याणीचा बेत आहे. मस्त बिर्याणी आता आम्ही फॅमिलीबरोबर सगळेजण एन्जॉय करणार आहोत. आणि असा हा आजचा दिवस खरं तर छान स्पेंड झाला आहे आमचा. अजून उद्याचा दिवससुद्धा आम्ही इथेच आहोत, तो सुद्धा आम्ही एन्जॉय करणार आहोत. पण आज हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन.